सरकारी शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी इमारत नाही, ती गावाची ओळख, गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांची आशा आणि सामाजिक समतेचा पाया असते. पण मागील 5 वर्षात देशभरात तब्बल 18,727 सरकारी शाळा बंद पडल्या. ही आकडेवारी केवळ प्रशासकीय निर्णयांची नाही, तर लाखो मुलांच्या स्वप्नांवर उमटलेली खोल जखम आहे. राज्यसभेत सरकारने दिलेली ही माहिती सरकारी शाळांच्या वेदनांचा आक्रोश आहे. सरकारी शाळा बंद होताना केवळ वर्गखोल्या बंद होत नाहीत, तर शिक्षणाची समान संधीही आकुंचन पावते. गावातली शाळा बंद झाली की गरीब कुटुंबातील मुलांसमोर एकतर लांबच्या खासगी शाळेत महागड्या फी भरून शिकणे किंवा शिक्षणच सोडून देणे हे दोनच पर्याय उरतात. याच काळात एका वर्षात 8,475 खासगी शाळा सुरू होतात. हा योगायोग नाही, ही शिक्षणाच्या व्यापारीकरणाची स्पष्ट खूण आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, अपुरी पायाभूत सुविधा, दुर्लक्ष आणि धोरणात्मक उदासीनता यामुळे त्या हळूहळू अकार्यक्षम ठरवल्या जातात. पण प्रश्न शाळांचा नसून धोरणांचा आहे. योग्य गुंतवणूक, प्रशिक्षित शिक्षक, आधुनिक सुविधा दिल्या तर सरकारी शाळा आजही गुणवत्तेचे केंद्र ठरू शकतात. हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. सरकारी शाळा बंद होणे म्हणजे केवळ इमारतींना कुलूप लागणे नव्हे, ते सामाजिक न्याय, समान संधी आणि लोकशाही मूल्यांवर पडलेले कुलूप आहे. शिक्षण हा हक्क असावा, वस्तू नव्हे, ही जाणीव परत जागी करण्याची हीच वेळ आहे.